जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आज जेव्हा जेव्हा मी ब्लॉगिंग चालू करतो, काय माहीत काय होतं काय नाही ते. आता रिसेंटली माझा म्हणजे ऑफिसवरनं येताना 28 जूनला माझा ॲक्सिडेंट झालेला. तर परत त्याच्यामुळे परत ब्लॉगिंग बंद करावी लागली, हॉस्पिटलाइज्ड होतो. ठीक आहे, मित्राच्या पाठी बसलेलो बाईकवर, तर तो झाला. ठीक आहे, मग पुन्हा एकदा आपण आपलं ब्लॉगिंग चालू करतो आहे. ठीक आहे, आज आहे 3 डिसेंबर आणि उद्या दत्त जयंती. तर नक्कीच आज मी चाललो आहे गावी कोकणामध्ये. तर मग हा ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवीन की आपल्या गावची दत्त जयंती कशी असते. मी एकदा इंस्टाग्रामवर एक असं स्निपेट्स टाकलेलं की आपल्या गावची दत्त जयंती कसं काय असते, आणि त्याच्यामुळे पण दाखवलेलं. पण ह्यावेळी आपण पूर्ण ब्लॉगिंग कवर करणार आहे. म्हणजे भरपूर वर्षानंतर मी बाईकवर न जाता मी ट्रेननी जाणार आहे ह्यावेळी. तर बघूया आपला प्रवास कसा कालचा होतो, कसा काय चालू राहील आणि आपण काय काय या प्रवासामध्ये दाखवू. आता 750ची ट्रेन आहे वसईवरनं, महुवा ट्रेन म्हणून. तर त्या ट्रेन आम्ही पकडणार आहे, त्याच ट्रेनमधनं जाणार आहे. तर पुढे आपल्या प्रवासामध्ये स्वभागी राहा. आणि मी ट्राय करेन की थोडंसं जे आपलं आहे ना ते मालवणीमध्ये बोलेन मी. ऑफकोर्स मालवणचं आहे तर थोडं मालवणी शिकतो आहे आणि तुम्हाला त्याच्या मी दाखवत राहीन. ठीक आहे, तर मग ब्लॉग बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सकाळी ब्लॉगिंग चालू केली होती, बट जेव्हा ट्रेन आली तर सगळे डबे तिकडेच झालेले. तर जिकडे आमचा डब्बा होता S4, त्याला S2 होता, तो D4मध्ये कन्वर्ट झाला. आणि इकडे पण धूळ लागली, ते साफ केली पाहिजे. S4मध्ये कन्वर्ट झाला आणि अशी भरपूर काय काय गोष्टी झाल्या. आणि जसं मग डबा भरपूर उशिराच मिळाला. त्याच्यानंतर मग एवढी म्हणजे काल लाईक म्हणजे 3:15ची शिफ्ट होती. शिफ्ट करून घरी आलो, थोडा झोपायला मिळाला, झोपलोच नव्हतो. तर डब्बा भेटला कसं ना कसं करून. तर मग सकाळपासून झोपलो होतो, ब्लॉगिंग जास्त करायला मिळाली नाही. त्याच्यानंतर आता रत्नागिरी जस्ट केलं. आता रत्नागिरीवर सोडून तुम्हाला मी क्लिप्स दाखवतो. ठीक आहे, तुम्ही क्लिप्स एन्जॉय करा. बघा आपल्या कोकणातलं सौंदर्य किती मस्त आहे. आपले कोकण बघा. तुम्हाला भरपूर काय आज जे आपण ब्लॉग्स करणार आहेत ते आपण दत्त जयंतीवर करणार आहे. उद्या आपल्या घरी दत्त जयंती, त्याच्यासाठी आम्ही गावी चाललो आहे, ते पण तुम्हाला कळेल. ठीक आहे, तुम्हाला मी सध्या दाखवतो की आपलं बाहेरचं सौंदर्य आपलं कोकणातलं. जय शिवराय, जय शंभूराजे. फायनली मी गावी पोचलो आणि आजच दत्त जयंती आहे. तर सगळ्यांना माझ्या दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या घरी दत्त जयंतीची तयारी चालू आहे. ठीक आहे, तुम्हाला आपली तयारी पण दाखवेन. तरी का आलो मी घरी, भरपूर थकलं. सांगितलेलं मी, माझी परवा शिफ्ट होती, रात्रभर झोपायला मी आलं. ट्रेनमध्ये होतो, ट्रेनमध्ये पण जास्त काय व्हिडिओ बनवता मी आला नाही, कारण काय ट्रेन पण पूर्ण पॅक होती. त्यानंतर तुम्हाला सांगितलं असं डब्यांचा इश्यू झालेला. आमचा S2 होता, तो S2 कन्वर्ट झालेला D4मध्ये. आणि फक्त एवढा आम्हाला बेनिफिट झाला की ट्रेनची ती वसईला आलेली, तर त्यामुळे एक 10-15 मिनटं थांबलेले आम्ही तिकडे तिकडे शिफ्ट करायला लागलो. म्हणजे स्टार्ट टू एंड पूर्ण ट्रेन आम्ही चाललेलो, तरी आम्हाला आमचा डब्बा मिळत नव्हता. त्याच्यानं आम्हाला सांगितलं गेलं की D4 आहे आणि त्याच्यामध्ये डबल रिझर्वेशन सगळ्यांचे झालेले. म्हणजे जर माझा सीट नंबर 51 होता तर दुसऱ्यांचा पण सीट नंबर 54 होता. तर त्याच्यामध्ये असा इश्यू झालेला आणि त्यामुळे मग एका सीटचे 2 रिझर्वेशन. मग त्यामुळे व्हिडिओ करायचं मनत नव्हतं. त्याच्यात थोडीशी एक सीटवरनं वाचावाचीली भांडण झाले. मग कालचा व्हिडिओ मी बनवायचं टाळलं. बट आज मी तुम्हाला अख्ख्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपली दत्त जयंती कशी साजरी केली जाते. हे बघा, तुम्ही इकडून थोडंसं दिसेल, मग झूम की आतमध्ये सगळ्यांकडे तिकडे दत्त जयंतीची सगळे प्रोग्राम चालू आहेत, किंवा आपण बोलतो ना की तयारी चालू केली आहे सगळ्यांनी. मी आतमधून दाखवीनच आणि कसं काय ते. तर तुम्हाला एक ग्लिप्सन दाखवतो आपल्या तयारीचा. ब्लॉगवर कंटिन्यू राहा. हे जे तुम्हाला दिसतंय सगळं आपल्या घराच्या आजूबाजूला आहे. आणि सिरियसली एवढं मस्त वाटतं ना गावी आल्याच्या नंतर, की वाळच आहे घराच्या बाजूला. तुम्हाला ह्या साईडचा पण दाखवतो. त्या साईडचा वाळ तुम्ही बघितलात
इकडे पण छोटंसं असं वाळासारखं आहे. पावसाळ्यामध्ये अख्खं भरलेलं असतं, अख्खा वाळ भरलेला असतो. म्हणजे मी नेहमी बोलतो ना की कोकण एक स्वर्ग आहे म्हणून, तर ह्याचमुळे एवढं मस्त वाटतं ना की म्हणजे एकदम फ्रेश एअर, कसलं पॉल्युशन नाही, काय नाही काय नाही. बघा फार्म किती मस्त वाटतं बघा. हा तुम्हाला जो म्हणजे जे कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल किंवा काय, तर तुम्हाला तो जो अनुभव आहे ना, तुम्हाला इकडे येऊनच तो भेटणार आहे, आपल्या कोकणामध्ये येऊन. हे अख्खं आपल्या घराचीच जागा आहे, आपलीच जागा आहे ही पण सगळी, जेवढी दिसेल तेवढी. हा आपला सांद्रेवाडीचा बस स्टॉप आहे. इकडे पुढे तुम्हाला झूम करून दाखवतो. आपला बस स्टॉप आहे आणि आपलं घर पण तुम्हाला दाखवतो. थांबा मी आज सगळे दत्त जयंती म्हणूनच आम्ही मुंबईवरनं आलो. आपल्या घरातले पण सगळे मुंबईवरनं इकडे आलेत. ही काकाची गाडी आहे. हे आपलं घर, हे आपलं घर आहे इकडे. आता चार्जर दे. चार्जर गाडी बॅगेत ठेवलाय, त्याचा चार्जर लागेल ना मला. सोडून येणार आहे, सोडून येणार आहे. गाडी काढ. मी असंच गावी राऊंड मारायला आलेलो. असा फिरता फिरता काकाबरोबर देवळात आलो. तुम्हाला मी आपलं सगळं लिंगारनाथाचं पोखरणचं देऊळ दाखवतो. हे हे जुनं देऊळ आहे, त्याला आता रेनोव्हेट केलं आहे. हा नंदी आतमधून पण दाखवतो तुम्हाला. हे आपल्या लिंगारनाथाचं देऊळ. इकडे शंकराची पिंडी आहे. हे देऊळ बंद करतो मी. इकडेच अजून एक मोठं देऊळ आहे, मग ते देऊळ पण दाखवतो. बघा एवढं सुंदर देऊळ नाही, म्हणजे पूर्ण मन बनवतो. हा इकडे मनोर आहे देवळाचा. देवळाच्या आतमध्ये घेऊन चाललो. हे मोठं देऊळ आहे आपल्या लिंगारनाथाचं. सकाळी मम्मी आणि सगळे येऊन गेलेले, तर मी तेव्हा झोपले होतो. माझ्या देवळात यायला मिळालं नाही. मला आता इकडे आलोच आहे, तर देवळात पण जाऊन येतो. लिंगारनाथ प्रसन्न, धन्यवाद देवा. सगळं काय नीट केलं. हे आपल्या लिंगारनाथाचं देऊळ. हे लिंगारवळनाथ शंकराचा अवतार आहेत. हे पण देऊळ एवढं सुंदर आहे ना. हे अख्खं देऊळ आपल्या लिंगारवळनाथाचं. इकडे पण एक मूर्ती आहे, इकडे पण मूर्ती आहे. इकडे परत शंकराची छोटीशी पिंडी आहे वाटतं मला. या देवी असतील कदाचित गावच्या, या सगळ्या देवी आहेत. हे देऊळ आहे. एकदम मस्त आनंद वाटते इकडे आल्याच्या नंतर. मी पाया पडून गेलो देवाच्या. आणि आपली दत्त जयंती तशीच आहे. तुम्हाला संध्याकाळी त्याचा व्हिडिओ बनवतो. डे 1चा व्हिडिओ मी इथपर्यंतच बनवणार आहे. त्याच्यानंतर जो दत्त जयंतीचा पार्ट आहे तुम्हाला सेकंड ब्लॉगमध्ये दिसेल, म्हणजे ह्याचा सेकंड पार्ट आपला पोखरणातला त्याच्यावर दिसेल. तर तुम्ही चॅनलवर
वर राहा. आपला सेकंड पार्ट पण बघा. सेकंड पार्टमध्ये आपली अख्खी दत्त जयंती तुम्हाला दाखवली जाईल. ठीक आहे. तो पण सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी विचार केला सेकंड ब्लॉग परत आपल्या घरी गेल्याच्या नंतर दत्त जयंतीला चालू करू. बट मी आतापर्यंत देवळातच आहे. ठीक आहे. एवढं सुंदर वाटतं ना इकडे आल्याच्या नंतर. तर तुम्हाला एकदम मी पूर्ण अख्खं देऊळ दाखवतो, म्हणजे जुनं पण आणि नवीन पण. आपण लिंगारवणाचं देऊळ आतमधून बघितलं असेल. तुम्हाला आता बाहेरून मी सगळं दाखवतो. पूर्ण देवळाचं एन्जॉय करा. बघा आपलं देऊळ कसं मस्त आहे ते. इकडे नाटकं होत असतील. आपण दशावतार मूवी बघितला असेल तर इकडे माझ्या हिशोबाने दशावतारची इकडे नाटकं भरत असतील. कारण का मी लास्ट टाइम बघितलेलं एका ब्लॉगमध्ये माझ्या मित्राच्या कोकण भूमी ज्याचं आहे त्याच्यामध्ये बघितलं की इकडे प्रॅक्टिस चालू होती. हे अख्खं देऊळ आहे, देवळाचाच भाग आहे इकडे. इकडे पण स्तंभ आहे देवळाचा हा. काय मस्त वाटतं ना आपलं कोकण. हे पण एक देऊळ आहे, छोटं देऊळ आहे. म्हणजे देवळाच्या गाभाऱ्यातच आहे. इकडे पण एक देऊळ आहे. इकडचं तुम्हाला मूर्ती दाखवतो, वरती जाऊन पण दाखवतो, पण इकडून पण बघून घ्या. इकडे वरती चढतो मी इकडून. इकडे पायऱ्या तिकडे चढायला आहे बघा. इकडे पायऱ्या आहेत ह्या. चढतो मी वरती. हे छोटं देऊळ आहे. हे बघा इकडे पण देऊळ आहे. आणि म्हणजे वैशिष्ट्य एवढं मस्त वाटतं की म्हणजे ज्या हिशोबाने त्यांनी मूर्त्या हे केल्यात ना, त्या जुन्याच मूर्त्या त्यांनी हे ठेवल्यात. म्हणजे बघायला पण मस्त वाटतं. हे बघा एवढं ऑसम फिलिंग येते ना गावी आल्याच्या नंतर की म्हणजे हे सगळं बघून असं वाटतं मुंबईला जायचंच नाही. कारण का इकडे एक पीस आहे, म्हणजे बोलतात ना माणुसकी आहे, पीस आहे. आता आपल्या मुंबईची लाईफ कशी आहे ते सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे की म्हणजे धाव गडबड हे असं. मी खाली शिड्या बघून चढत होतो, उतरत होतो. आय मीन मी परत देवळाच्या आतमध्ये आलो आहे. दाखवतो तुम्हाला. हेच ते देवळाचा गाभारा जिकडे मी तुम्हाला सांगितलं आपले कार्यक्रम होत असतील. समोर देऊळ आहे. आता मी ब्लॉगिंग डायरेक्ट संध्याकाळी करीन. फ्रेश व्हायला जातो आहे घरी. फ्रेश होऊन सगळं आपण डायरेक्ट दत्त जयंतीची सुरुवात करूया ब्लॉगिंगमध्ये पुढे. तो पण आपला ब्लॉग पूर्ण बघत राहा. ठीक आहे. मी पोखरणला आलो आहे, सांद्रेवाडी. आणि इकडे वैशिष्ट्य म्हणजे सगळे सावंतच आहेत. मी खुद्द सावंत, सगळे सावंतच आहेत इकडे. तुम्हाला संध्याकाळी भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.